जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये 358 पदाची जे नौकर भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या नौकर भरतीमध्ये सुरुवातीला यांनी संचालक मंडळ आणि जे ITI कंपनी यांनी परीक्षा घेतली त्यांनी जे आहे त्या परीक्षेमध्ये घोळ केला। त्याच्यानंतर जे कटआउट लागायला पाहिजे, कटआउटचे मार्क्स ते न लावता सरळ ज्या मुलाखतीसाठी सर्व लोकांना बोलावले। याचा अर्थ ज्यांनी पैसे दिले त्या सर्व लोकांना यांनी बोलवलेलं आहे। आणि परत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नौकर भरती प्रक्रियेमध्ये जे निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये बँकेचे अधिकारी, बँकेचे संचालक आणि सोबतच जिल्हा प्रशासनाचा एक अधिकारी, निबंध कार्यालयामधला एक अधिकारी, ग्रामीण बँकेचा एक अधिकारी, जिल्हा परिषदेचा एक अधिकारी, अशा सर्व मिळून ज्या एक कमिटी जे तयार होते ती खऱ्या अर्थाने निवड प्रक्रियेमध्ये काम करते। परंतु यांनी स्वतः बँकेचे सर्व जे संचालक आणि अधिकारी मिळून जे भरती प्रक्रियेची जी मुलाखत घेत आहे, याच्यामुळे सरळ ज्यांच्याकडून पैसे मिळालेले आहेत त्यांनाच ते नोकरी देणार आहे, बाकीच्यांना नोकरी देणार नाही आहे। आणि परत या नोकरीच्या संदर्भामध्ये असं आहे की सोमवारला आता पिटिशन जे आहे त्याच्यामध्ये सुनावणी आहे आणि 26 तारखेला सुद्धा बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय होणार आहे। त्याच्यामुळं लवकरात लवकर जे आहे मुलाखती घेऊन त्यांचे नियुक्तीपत्र देण्याचा घाट या संचालक मंडळाने घातलेला आहे। आणि म्हणून आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून या नौकर भरतीचा आम्ही विरोध करतो आणि लवकरात लवकर जे आहे आम्हाला न्याय मिळेल यासाठी आम्ही मोठं तीव्र आंदोलन करणार आहोत। आणि म्हणून जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय संघटनांना आणि ज्या परीक्षा दिल्या त्या सर्व परीक्षार्थींना मी विनंती करतो की आपण आमच्या या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि आपल्या हक्काची लढाई लढा।